नमस्कार मित्रांनो, आज पाहूया वय वाढतं गेलं पण लग्न ठरत नाही भाग 3. नात्याची पहिली मोठी परीक्षा. रोहनने माझी बदली दुसऱ्या शहरात झाली आहे असं सांगितल्यावर काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. पूजाला काय बोलावं हे समजेना. तिने फक्त एवढंच विचारलं, कधी जायचं आहे? रोहन म्हणाला, पुढच्या महिन्यात. फोन ठेवल्यानंतर पूजाच्या मनात अनेक विचार सुरू झाले. अनेक वर्षाचा प्रतीक्षेनंतर तिला एक असा माणूस भेटला होता जो तिला समजून घेत होता आणि आता तो दूर जाणार होता. दुसऱ्या दिवशी रोहन ऑफिसमध्ये असला तरी त्याचं मन कामात लागत नव्हतं. त्यालाही पूजाची काळजी वाटत होती. संध्याकाळी दोघे भेटले. उद्यानात नेहमीच्या जागेवर बसल्यानंतर काही मिनिटे दोघेही शांत होते. शेवटी पूजा म्हणाली, तू ही संधी सोडणार नाहीस ना? रोहन तिच्याकडे पाहत म्हणाला, ही संधी खूप मोठी आहे, पण तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. पूजाच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती हसली. रोहन, खरं प्रेम असेल तर अंतर काहीच करू शकत नाही. हे ऐकून रोहनला तिचा आणखी अभिमान वाटलं. काही दिवसांनी बदलीची तयारी सुरू झाली. रोहनच्या आईलाही काळजी वाटत होती. ती म्हणाली, बाळा, इतक्या दूर गेलास तर? रोहन म्हणाला, आई, काही निर्णय भविष्यासाठी घ्यावे लागतात. पण त्यांच्या मनातही संघर्ष सुरू होता. एकीकडे करिअर, दुसरीकडे प्रेम. तो दोन्ही गमवू इच्छित नव्हता. जाण्याच्या आदल्या दिवशी रोहन आणि पूजा पुन्हा भेटली. ह्यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात दुःख होतं. रोहन म्हणाला, मी परत येईन. पूजा म्हणाली, मी वाट पाहीन. त्या दिवशी दोघांनी एकामेकांना एक वचन दिलं. कुठलीही परिस्थिती आली तरी एकामेकावरचा विश्वास कधी सोडणारच नाही. काही दिवसांनी रोहन नवीन शहरात पोचला. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. नवी वातावरण, नवीन लोक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजा त्याच्या जवळ नव्हती. दोघांचं रोज फोनवर बोलणं होतं, पण प्रत्यक्ष भेटण्याची उणीव जाणवत नव्हती. महिने जाऊ लागले. एक दिवस रोहन कामात खूप व्यस्त होता. त्यामुळे त्याने पूजाचा फोन उचलला नाही. पुढच्या दिवशीही बोलणं कमी झालं. हळूहळू गैरसमज निर्माण होऊ लागले. पूजाला वाटू लागलं की रोहन बदलत आहे आणि रोहनला वाटू लागलं की पूजा त्याला समजून घेत नाही. एका रात्री दोघांमध्ये पहिल्यांदाच मोठा वाद झाला. फोन अचानक कट झाला. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही. पहिल्यांदा त्यांच्या नात्यात दुरावा जाणवत होता. दुसऱ्या दिवशी रोहनची आई त्याला म्हणाली, बाळा, नातं टिकवण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं, विश्वास आणि संवादही लागतो. हे शब्द रोहनच्या मनाला भिडले. त्याने लगेच पूजाला फोन लावला. सुरुवातीला तिने फोन उचलला नाही, पण नंतर तिने कॉल केला. दोघांनी एकामेका मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली. गैरसमज दूर झाले. दोघांनीही समजलं की अंतरामुळे समस्या निर्माण झाल्या होत्या. प्रेमामुळे नाही, पण नशिबाने अजून एक धक्का द्यायचा बाकी होता. एका दिवशी रोहनला अचानक घरी फोन आला.
त्याची आई अचानक बेशुद्ध पडली होती. रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. तो तात्काळ आपल्या गावाकडे निघाला. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर त्याने आईला पाहिलं. आई खूप अशक्त दिसत होती. तिने हळूच डोळे उघडले आणि रोहनच्या हातात हात घेतला. ती म्हणाली, "बाळा, मला फक्त एकच इच्छा आहे." रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. "काय आई?" आईने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, "मला तुझं आणि पूजाचं लग्न पाहायचं आहे." हे ऐकून रोहन स्तंभ झाला. रोहन बदली होण्यापूर्वी दोघांनी एक शेवटची भेट ठरवली. त्या दिवशी पाऊस पडत होता. दोघे एका छोट्या चहाच्या टपरीवर उभे होते. पूजा हसत म्हणाली, "आपली पहिली भेट आठवते का?" रोहन हसला, "हो, तेव्हा आपण दोघेही किती घाबरलो होतो." दोघेही जुन्या आठवणीमध्ये रमले. अचानक पूजा गंभीर झाली. ती म्हणाली, "रोहन, एक गोष्ट सांगू?" "हो." "कधी कधी मला भीती वाटते." "कशाची?" "तुला गमवण्याची." रोहन काही क्षण शांत राहिला. मग त्याने हळूच उत्तर दिलं, "मी आयुष्यात खूप गोष्टी गमावल्या आहेत, पण तुला नाही." हे ऐकतच पूजाच्या डोळ्यात अश्रू आले. त्या पावसाळी संध्याकाळी दोघांनी एकमेकांना वचन दिलं, कितीही अंतर आला तरी नातं तुटू द्यायचं नाही. पण त्यांना माहिती नव्हतं, नशीब त्यांची आणखी मोठी परीक्षा घेणार होतं. डॉक्टर हॉस्पिटलच्या खोलीतून बाहेर आले. रोहन धावत त्यांच्याकडे गेला. "डॉक्टर, आई कशी आहे?" डॉक्टर काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले. हे ऐकताच रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. दूर उभी असलेली पूजा रडू लागली. रोहनने आईच्या खोलीकडे पाहिलं आणि मनात एकाच विचार आला, "देवा, आईला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही." पुढील भागात आईची इच्छा पूर्ण होईल का? रोहन आणि पूजाचं लग्न होणार का? की नशीब पुन्हा एकदा त्यांची परीक्षा घेणार? तर चला तर पाहूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.